हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज अनंत युगाचा देवारा अनंत युगाचा देवारा निजबोधाचा घुमरा अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा शुद्ध सत्वाचा कवडा मोठा बोध बिगडे बांधला गाठा गळा वैराग्याचा पट्टा वाटा दाऊ भक्तीच्या हृदय कोटुंबा सांगाते घोळ वाजवू अनुहते ज्ञान भंडाराचे पोते रीते नोहे कल्पांची शुद्ध सत्वाचा कवडा मोठा बोध बिगडे बांधला गाठा गळा वैराग्याचा पट्टा वाटा दाऊ भक्तीच्या या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे शेफरे गुरुगुरु करी वेडे चारे पहा तुके भुंकविले शुद्ध सत्वाचा कवडा मोठा बोध बिरडे बांधला गाठा गळा वैराग्याचा पट्टा वाटा दाऊ भक्तीच्या अनंत युगाचा देवारा
निजबोधाचा घुमरा औषित भरला वारा या मल्हारी देवाचा शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगातनं त्यांनी खंडेराय जे आहेत त्या खंडेरायांचं तात्विक स्वरूप काय आहे त्याचं अतिशय नितांत सुंदर अशा अलंकारिक भाषेत अत्यंत यथार्थ असं वर्णन केलेलं आहे. सगळे आमचे वारकरी संप्रदायातले संत यांच्या ठिकाणी विठ्ठलाविषयी नितांत प्रेम असलं तरी बाकीच्या आणि देवदेवतांच्यातलं परब्रह्मत्व त्यांनी नाकारलेलं नाही. किंबहुना सगुण साकार असं कोणतंही परमात्म्याचं रूप असो, मग ते गुरु दत्तात्रय असो, ते रामराय असो, भगवान श्रीकृष्ण असो, अगर आत्ता ज्या अभंगात ज्याचं वर्णन आहे मल्हारी मार्तंड असो, गणपती बाप्पा असो, कोणी असो, समर्थांच्या भाषेत सांगायचं तर अनेकी सदा एक देवाची पाहे असा त्यांचा अतिशय विशाल व्यापक अतिशय उत्तुंग आणि समन्वय साधणारा असा या संतांचा आणि विशाल दृष्टिकोन. आम्ही काय करतो, आम्ही देवादेवामध्ये फरक करतो. म्हणजे आपला अतुलपणा इतका कमालीचा आहे की आमची कुलदेवता गणपती आहे, मग आम्ही रामकृष्ण हरी म्हणलं तर गणपतीला राग येईल का, असल्या फुटसट कल्पनाची जळमट आपल्या अंतःकरणामध्ये चिकार आणि लागलेली असतात. संतांचं असं नाहीये. ते म्हणतात की कोणतंही रूप असो, अनंत रूप आहे, अनंत वेश, तो परमात्मा भगवंत कोणत्याही रूपात येऊ, कोणत्याही वेशात येऊ, मी देखिलेल्या त्याची, मी त्यालाच पाहतो. कोण त्याला पाहतो, कोण आहे तो की ज्याला मी पाहतो, की ज्याला मी पाहतो अनंत रूपाने, अनंत वेशाने, अनंत आकारात. तो जो कोणी आहे, माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे, माझ्यामध्ये जे चैतन्य आहे, माझ्यामध्ये आणि अंतःकरण या उपाधी मर्यादित झाल्यासारखं वाटणारं अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य जे आहे, आत्मतत्व ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति, तो माझ्या हृदयातला आत्माराम आणि कोणत्याही रूपाने सगुण साकार झालेला परब्रह्म परमात्मा, त्यात भेद नाही, अभेद आहे, हा त्यांचा बोध आहे. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या देवतांचं फार यथार्थ असं तात्विक स्वरूपाचं आणि वर्णन केलं. इथं ते खंडेरायांचं आणि वर्णन करतायत अनंत जुगाचा देवारा. हे खंडेराय ज्या देवाऱ्यात आहे, तो देवारा कशाचा आहे, तो सागवानी लाकडाचा नाही, शेषवी लाकडाचा नाही, रक्तचंदनाचा नाही, चंदनाचा नाही, पितळ्याचा नाही, चांदीचा नाही, कशाचा नाही, अनंत जुगाचा देवारा. म्हणजे हा देवारा जो आहे तो देवारा बहुत काळचा आहे. किती आहे तर त्यांनी विशिष्ट संख्या न सांगता अनंत हा शब्द वापरला. का तर परब्रह्म परमात्मा हा अनादी आहे, अनादी असून तो अनंत आहे. माया ही अनादी आहे, पण माया अनादी असून शांत आहे. आणि परब्रह्म परमात्मा
अनादि असून अनंत आहे. अनंत हे नामया. त्यामुळं हा आणि देवाला आहे म्हणजे त्या परब्रह्मावर भासणार असं हे जगत आहे. अद्वैत वेदांत जर काही असेल, अद्वैत अनुभूती जर काही असेल, तर परब्रह्म परमात्मा आणि आत्माराम दोन नाही. तसंच आत्माराम आणि दृश्य जगत वेगळं नाही आणि परब्रह्म आणि दृश्य विश्व वेगळं नाही. तर आत्मा परमात्मा आणि हा दृश्य विश्वाकार हे सगळं काय आहे? एकम एवं अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. आपणची विश्व दाहला म्हणून भेदभाव सहजची गेला. माझ्यापेक्षा विश्व वेगळं आहे असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत अद्वयानंदाची अनुभूती नाही. विश्वची होऊनी विचरे विश्वा माझी. आपणा सकट ओतंच प्रोतंच एक आहे, परब्रह्म परमात्माच आहे अशा अभेद बोधावर येणं ही अद्वैत अनुभूती आहे. हा आत्मसाक्षात्कार, त्याची 6 काष्ठा 6 परागती अशी त्याची व्यापक गती आहे की याच्या पलीकडं व्यापकता असूच शकत नाही. मग असा हा देवारा आहे, अनंत दुगाचा देवारा. मग आणि काय आहे? निजबोधाचा घुमरा. हा जो निजबोध आहे म्हणजे आत्मबोध आहे, तो आत्मबोध हा सारखा त्याचा आणि घुमत्कार चालू आहे. अखंड त्या आत्मबोधाचा घोष आहे. ज्या समुद्राच्या पृष्ठभागावर लाटा नाहीत असा समुद्र डोळ्याला आनंद देईल का? ज्याच्या पृष्ठभागावर लाटांचं आंदोलन चालू आहे असा समुद्र डोळ्याला आनंद देईल. कोणता समुद्र डोळ्याला आनंद देईल? लाटा उसळ. तसं तुम्हाला सांगताय, लाटा उसळती प्रेमाच्या. कसं प्रेम आहे? तर स्वप्रेम आहे, आत्मप्रेम आहे, भगवंताविषयी प्रेम आहे. आणि प्रेम हा शब्द इतका गुळगुळीत झालेला आहे, इतका सोपा झालेला आहे की आपण सहज शब्द वापरून जातो. माझं प्रेम आहे. व्यक्तीवर असेल, देशावर असेल, स्थलावर असेल, काळावर असेल, एखाद्या सत्पुरुषावर असेल, एखाद्या ग्रंथावर असेल, प्रेम आहे. पण हे जे काही आपण प्रेमाची भाषा बोलतो, या प्रेमाच्या भाषेत तसा काही अर्थ नाही. प्रेम जे आहे ना, आपण जे म्हणतो माझं इथं तिथं याच्यावर त्याच्यावर प्रेम आहे, खरं नाही. उपनिषद काय सांगतात पहा, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, नवावे प्रत्युक कामाय पत्नी प्रिय भवति, पती प्रिय भवति, पुत्र प्रिय भवति, पुत्र मित्र प्रिय भवति. आत्मनस्तु कामाय म्हणजे आपण ज्यांच्यावर प्रेम आहे असं म्हणतो, ते प्रेम कुठवर असतं? ती माणसं आपल्याला अनुकूल आहेत ना, तोपर्यंत प्रेम असतं. प्रतिकूल झाली की प्रेम संपलं. याचाच अर्थ इतका उघड आहे की आपण त्यांच्यावर प्रेम आहे म्हणतो, ते खरं नाही. आपलं आपल्या मीवर प्रेम आहे. विरक्तीचा दोष पत्करून बोलतो. आपल्या सगळ्या जणांना, आपणा सर्व जणांना मी जितका प्रिय आहे इतकं दुसरं काहीही प्रिय नाही. एक बेसिक सिद्धांत. आता ह्याचा आणि सूक्ष्म जर विचार केला तर आपल्याला जो मी प्रिय आहे, आपल्यातला मी जो आपल्याला अत्यंत
स्त्री आहे तोही मी खरा मी नाहीये, तो खोटा मी आहे. खोटा मी काय आहे? देहखंडा नाम आत्मा. या देहाते म्हणे मी. आणि मी कशाला समजतो? हा जो पंचभूतांचा देह आहे त्याला आपण मी समजतो. उपनिषद सांगतात अरे हा खरा मी नाहीये, हा खोटा मी आहे. त्या खोट्या मीच्या पलीकडं, खोट्या मीला ज्या मीचा आधार आहे तो खरा मी आहे. आणि तो खरा मी म्हणजे सद्घन, चिद्घन, आनंदघन, सच्चिदानंद परब्रह्म स्वरूप हे खरं मीचं स्वरूप आहे. मग असं जे काही ते खरा मी आहे ना, त्या खऱ्या मीच्या ठिकाणी सतत स्फुरण आहे असा तो. आणि निजबोधाचा भुमरा, निजबोधाचा भुमरा. घोष कशाचा आहे? तर सहाहम अहम सहा, सहाहम अहम सहा, तत्त्वम असि अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. ही जी चार वेदाची चार महावाक्य आहेत त्यारे हे आपलं निज स्वरूप आहे. निजबोधाचा भुमरा. निजबोध म्हणजे आत्मबोध, आत्मप्रत्यय, आत्म वस्तूचा आणि साक्षात्कार. मी आत्मा आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य संता, तुझा नाही आणिक मागुचागा. असं जे स्फुरण आहे तो निजबोधाचा घुमरा. आणि हा रूपकात्मक भाषा आहे. अवचित भरला वारा. वारा म्हणजे वायू. वायू अखंड चालू आहे. आपण श्वास घेतो, आपण श्वास सोडतो. अखंड वायूचं संचरण आहे. नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. तुमचा आमचा वायू जो आहे तो इडा किंवा पिंगला या दोन नाड्यापैकी कोणत्या तरी एका नाडीतून चालू असते. पण योग साधना ज्यांनी केली आहे, नुसता अष्टांग योग, हठयोग, लययोग, ध्यानयोग, राजयोग इतकाच योग शब्दाचा अर्थ मर्यादित करू नका. मूळ धातू आहे युज म्हणजे जोडलेला आहे. आपल्या मूळ स्वरूपाशी जो जोडला गेलेला आहे की जो आपल्याला मूळ स्वरूपापेक्षा वेगळा समजत होता ते वेगळे पण नाहीसं होऊन त्या मूळ स्वरूपाचा ज्याला अखंड प्रत्यय आहे त्यांचा वायू हा इडा आणि पिंगला या दोन नाड्याच्या माग तिसरी सुषुम्ना नावाची जी नाडी आहे त्या सुषुम्ना नाडीतून चालूच असतो. नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. हा अवचित भरला वारा कुणाचा? तर इतर रूपक आहे या मल्हारी देवाचा. हा मल्हारी मार्तंड जो आहे मणी आणि मल्ल या दोन आसुरांचा नाश करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शिवशंकर ची लय करणं हे ज्यांचं काम आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती ब्रह्मदेव, स्थिती भगवान विष्णू आणि लय भगवान शिवशंकर. ते भगवान शिवशंकर मल्हारी ह्या रूपाने, मार्तंड रूपाने, खंडेरा या रूपाने आणि प्रगट झाले. ते साक्षात काय आहे? शिवशंकर. असं हे खंडेराय जे आहेत ना, आता दुसऱ्या चरणात त्यांच्या सगुण रूपाचं असं वर्णन केलं. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. त्या खंडेरायांच्या गळ्यामध्ये तुळजाभवानीच्या गळ्यात जशी, अंबाबाईच्या गळ्यात जशी कवड्याची माळ म्हणजे हा विशेष आहे.
महालक्ष्मीच्या गळ्यात जो चंद्रहार आहे 2-2.5 किलो वजनाचा, पण त्या चंद्रहाराच्या बरोबर जगदंबेच्या गळ्यामध्ये कवड्याचीही माळ आहे. एक अर्थ आहे त्यातला की सोने नाणे आम्हा मृत्तिके, एक अर्थ सोन्याचे डिखर मेरू येसणे, सोन्याचा गोटा काय किंवा मातीचं ढेकूळ काय, समान. आणि दुसरा एक अर्थ आहे शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. कवडी इतकी कठीण आहे, इतकी कठीण आहे की ती किती खरखरीत अशा सहानेवर जरी उगाळली तरी कवडी झिजत नाही. चंदन झिजतं, रक्तचंदन झिजतं. कडुलिंबाचं खोड जे आहे त्यालाही थोडासा चंदनासारखा आणि वास येतो, तेही झिजतं. कवडी झिजत नाही. मग असा हा कवडी हे प्रतीक आहे कशाचं? नुसत्या सत्वगुणाचं नाही आहे, तर शोधित सत्वाचं आहे, शुद्ध सत्व. रजोगुण जसा बांधणारा आहे, तमोगुण जसा बांधणारा आहे, तसा सत्वगुण हा सुद्धा बांधणाराच आहे. गुण या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ आहे गुण म्हणजे दोरी. आणि दोरी काय करते? दोरी बांधून घालते. मग रजोगुणी बंधनात घालतो, तमोगुणी बंधनात घालतो, नवे नवे सत्वगुण सुद्धा काय आहे? बंधनातच घालतो. विचार करा, आत्मविचार आहे हा. मी देह आहे हा आपल्या मूळ स्वरूपाच्या विरोधातला विचार आहे. मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी अहंकार आहे. हा जो विचार आहे, हे जे चिंतन आहे, हे स्वरूपाच्या विरोधातलं आहे. आणि मी वासुदेव आहे, मी सद्घन आहे, मी चिद्घन आहे, मी आनंद घन आहे, मी सच्चिदानंद घन आहे. 15वा अध्याय पहा, फार ज्ञानोबरांनी छान आणि समावृत्तीला पण. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीचे एक स्वत सिद्धू, जो आपणे नसी भेदू, नेणोन्या जाणे. माझ्या सकट ओतंच प्रोतंच एक सच्चिदानंद घन आहे. असा विचार हा आपल्या मूळ स्वयंभू स्वरूपाला आणि घातक नाहीये, विरोधी नाहीये, तो संवादी आहे. म्हणजे आपली भारतीय गायन कला जी आहेत ना, त्या गायन कलेत राग रागिणी आहेत. त्या राग रागिण्यात काही बंदिशी आहे. त्या राग रागिण्यांचा आणि प्रॅक्टिकल विचार करत असताना, थेरी म्हणून विचार करत असताना त्यात काही संवादी सूर असतात, काही विसंवादी सूर असतात. नारायणराव राजहंसांचा असा विशेष होता की थेरीच्या दृष्टीने 7 सुरातला जो सूर एखाद्या रागामध्ये आणि विरोधी आहे, विसंवादी आहे, पण त्यांच्या गळ्यात अशी काही मौज होती की तो विसंवादी सूर सुद्धा ते त्या रागात वापरत असत. आणि संगीतातले बादशाह अलादिया खान सारखे ते म्हणायचे, नारायणराव तुमच्या गळ्याला काहीही शोभून दिसतं. म्हणजे थेरी या दृष्टीने विचार केला तर हा स्वर या रागात प्रतिकूल आहे, विसंवादी आहे, पण तुमच्या गळ्यात आला तो मूळ रागाचा आणि आनंद वाढवतो असा. आणि हा आनंद जो आनंद आहे शुद्ध सत्वाचा, तो असा आहे. काय आहे तो? बोध बिरडे बांधला गाथा.
गळ्यामध्ये खंडेरायांच्या आणि एक अलंकार आहे. एक काळ असा होता की जेजुरीमध्ये विशेषतः पाजी हे खंडोबाचं स्थान आहे. नळदुर्ग खंडोबाचं स्थान आहे. मिरजेच्या पुढं उगारच्या अलीकडं मंगसुळी खंडोबाचं स्थान आहे. खेड तालुक्यामध्ये दावडी हे खंडोबाचं स्थान आहे. पण ख्यातनाम खंडेरायांचं स्थान जर असेल तर ते जेजुरी आहे. त्या जेजुरीमध्ये एक काळ सुवर्णकाळ जे होते ते सुवर्णकाळ आता हातातलं सुवर्णाचं पवित्र जे आहे ना ते आता सगळ्या सुवर्ण कलाकारांना करता येत नाही. बोटावर मोजण्या इतके सुद्धा सुवर्ण कलाकार आता आणि सुवर्णाचं पवित्र करणारे इतके सुद्धा नाही, अति थोडे आहेत. तसं गाठा हा एक सुवर्ण अलंकार आहे. खंडेरायांचं ते प्रतीक आहे. जसं तुळजाभवानीचा अंबाबाईचा भुत्या जो आहे तो जसा आपल्या गळ्यामध्ये जगदंबेचा तुळजाभवानीचा टाक घालतो तसं खंडेरायाचे उपासक जे वाघे आहेत. वाघ्या हा शब्द मराठीतला नाही, मुळात कर्नाटकात कानडीमध्ये वग्गे हा शब्द आहे. त्या वग्गे शब्दाचं मराठीत रूपांतर झाले वाघ्या. वग्गे या शब्दाचा अर्थ आहे परमभक्त. भगवंतावर ज्यांचं जीवाकडीकडं प्रेम आहे, आपण यांना वैष्णव म्हणतो. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, तोच अर्थ वग्गे शब्दाचा आहे. थोर भक्त, निर्हेतुक अशी भगवंताची आणि सेवा करणारा, भगवंतावर प्रेम असणारा तो वग्गे. म्हणजे त्याचा मराठीचं घसरत रूपांतर झालं वाघ्या. त्या वाघ्याच्या आणि गळ्यामध्ये तो गाठा पूर्वी असायचा. अलंकार आहे सुवर्ण किंवा तांब्याचाही असू शकतो. मग कोणता गाठा आहे? रूपक आहे. बोध बिरडे बांधला गाठा. मराठी भाषा ही संपन्न आहे संस्कृत सारखीच. बिरडे या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक कडवेवाल जे आहेत ना, पेन, पनवेल, अलिबाग या आणि कोकण प्रांतामध्ये, म्हणजे वरचं कोकण, खालचं कोकण नव्हे, अशा पेन, पनवेल, अलिबागात होणारे कडवेवाल ते भिजत घालून त्याला मोड आणून ते वाल शोधून त्याची जी उसळ केली जाते त्याला बिरड असं म्हणतात. बिरड्याची उसळ म्हणजे छान पदार्थ असतो. मात्र खोबरं भरपूर लागतं, थोडं आमसूल लागतं. म्हणजे जेवढ्या डाळिंब्या आहेत तेवढं खोबरं लागतं तर बिरड. आणि दुसरा एक अर्थ आहे बिरड्याचा की तन्मणी, वज्रटीक, लफ्फा असे जे अलंकार आहेत की या अलंकाराला पटवेगारांनी जरतारी दोऱ्यामध्ये पटवलेला आहे. मग तो अलंकार आपल्याला अगदी गळ्यासरशी पाहिजे का जरा खाली पाहिजे हे आणि कमी जास्त करण्यासाठी पटवेगारांनी सुई आणि दोरा याच्याद्वारा एक सरकता दोऱ्याचा मणी केलेला असतो, त्याला बिरड असं म्हणतात. दोन अर्थ आहेत बिरड. बिरडे शब्दाचा अनेक अर्थ आहे. गाठ, गाठ. ज्यावेळी आणि द्रौपदी पंक्तीत वाढत होती आणि पंक्तीत वाढत असताना तिच्या पाठीवर जी चोळीची गाठ होती ती गाठ सैल झाली तर ती वाढत कामात होती. आणि द्रौपदी स बंधू शोभे नारायण, त्या नारायणाने
तिचं ते बिल्ड म्हणजे ती गाठ पाठीवरची जी होती सैल झाली होती, ती गाठ पुन्हा भगवंतानी घट्ट मारलेली आहे. असा गाठ हा त्या कॅन्सरची नव्या चोळीची गाठ. कोणती गाठ? बिल्ड. मग इथं गाठ कशाची आहे? बोध रूप बिरड्याची गाठ आहे. बोध बिरडे बांधला गाठा. आणि गाठ कशी आहे? गाठीत दोन प्रकार, एक सुरगाठ आणि एक निर्गाठ. आपल्याला गाठ सहज सोडता यावी म्हणून आपण निर्गाठ मानतो, पण तिचा डावा उजवा जो पदर आहे तो गाठ सोडताना जर चुकीचा ओढला गेला तर ती सुरगाठ जी आहे तिचं रूपांतर निर्गाठीत होतं. आणि ती गाठ इतकी घट्ट बसते की ती आपल्याला हाताने बोटाने सोडवता येत नाही. अगं जरा कात्री अंग म्हणावं लागतं, कात्रीने कापावीच लागते निर्गाठ. तसं इथं मी सच्चिदानंद घन आहे, मी परब्रह्म आहे, मी वासुदेव स्वरूप आहे. या बोधाची गाठ जी आहे ना ती सुरगाठ नाहीये, ती निर्गाठ आहे. बोध बिरडे बांधिला गाठा. आणि गळ्यामध्ये पट्टा आहे. कशाचा पट्टा आहे हा? गळा वैराग्याचा पट्टा. गळ्यामध्ये पट्टा जो आहे तो वैराग्याचा आहे. आणि हे वैराग्य जे आहे ना ते आत्मज्ञान टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणून अतिशय आवश्यक आहे. ज्ञानेश्वर मला सांगतात, विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणीची नाही. बेडेकरांची जाहिरात आहे की मसाला आमचा लोणच्याचा, पण लोणचं घालण्यामध्ये तुम्ही नंबर 1. असं लोणचं घालणं सोपं आहे, पण घातलेलं लोणचं न फसफसता पुढच्या वर्षापर्यंत त्याच प्रकारे टिकून राहणं हे अवघड आहे. आधी मुळात आत्मज्ञान लाभणं ही वाटेवर पडलेली गोष्ट नाही, अवघड आहे. पण असं गृहीत धरू की प्राप्त झालं, पण प्राप्त झालेलं टिकून राहणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. भगवंतांनी अभिवचन दिले अर्जुनाचं निमित्त करून, तुम्हा आम्हाला योगक्षेमं अहम वहामी, मी वाहतो योगक्षेम. हा आपला अहंकार किती खोटा आहे. 7 जूनला मृग लागतं, पडू लागतो, असा एक आपला परंपरागत अनुभव आहे. पण आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो बेल्ट आहे तो पुढं सरकतोय. त्यामुळे आता मृग नक्षत्रावर पेरण्या हा विचारच शेतकऱ्यांनी सोडायला पाहिजे. जवळजवळ महिनाभर हा आणि उपक्रम पुढं सरकत चाललेला आहे. प्रतिवर्षी आपल्याला त्याचा अनुभव येतो. पण आपण काळजीने आपलं हृदय पोखरून टाकलं, कपाळाला हात लावून बसलो. दुष्काळ, महादुष्काळ, प्रचंड दुष्काळ, मग आणि गुरांच्या छावण्या, पाणी पुरवठा करणारे टँकर, हे जे आमदार खासदारांचा व्यवसाय होता ना ते आता कपाळाला हात लावून बसतील की अरे नाही, यंदा काही म्हणावा तसा दुष्काळाचा आपल्याला लाभ नाही. उशिरा का वैरा, पण पाऊस समाधानकारक झालेला आहे. आता मी आलो 50 किलोमीटरचा प्रवास करून. मग परवाही मी नगरहून आलो, त्याच्या 15 आठवड्यापूर्वी नागपूरहून आलो. उशिरा पेरण्या आहेत मान्य, जे पेरले ते उगवून जे आलंय ना ते अति जोमदार आहे. पिकं अतिशय, आत्ता तरी जी उगवून आलेली पिकं आहेत ती अतिशय जोमदार आहेत. मी का आपल्याला तिथं सांगतोय,
आम्ही चिंता करून काही उपयोग नाही, आम्ही काळजी करून उपयोग नाही. ज्यांनी हे निर्माण केलंय ना त्याला काळजी आहे हो, त्याला काळजी आहे. फक्त काय करतो तो, आमचं धारिष्ट पाहतो कृपाळूपणे. अल्पधारिष्ट आहे, अरे तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे. हे कल्पना जर मनात असेल ना भ्रामक, तर ती काढून टाका. परमात्मा म्हणजे चंगीज खान नव्हे, हायदर नव्हे, औरंगजेब नव्हे, बाबर नव्हे, हिटलर नव्हे, मुसोलिनी नव्हे. परमात्मा अत्यंत कृपाळू आहे, कृपाळू आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू म्हणतात. कृपेचा सागर आहे, कृपेचा आगर आहे, परम कृपाळू असा तो अत्यंत कृपावंत आहे. त्याची कृपा आहे. आईची जशी लेकरावर कृपा आहे तशी भगवंताची आपण त्याची, मला वाटतं मला मराठी कविता होती, आम्ही तुझी लेकुरे. देवा आम्ही काय आहोत, तुझी लेकरं. आणि आईचं लेकरावर प्रेम आहे. आई जरी कधी प्रसंगी रागवली, तिने बालकाला प्रसंगी शिक्षा जरी केली, त्याच्याशी आबोला जरी धरला, तरी तो आबोला, ते रागावणं, ती शिक्षा ती त्या बालकाच्या कल्याणासाठी आहे, कल्याणासाठी आहे. तर होणार तुम्ही त्या घरची, त्याची आई आहे ना जान्हवीची, ती विचित्र बाई आहे. पण बाकी जी आई आहे ना तिचं रागावणं, शिक्षा करणं कल्याणासाठी. तसं तो काही वेळा आपलं धारिष्य पाहतो, पण अखेरी त्याची कृपा झाल्याशिवाय. लोक म्हणतात देवा तुझी कृपा दृष्टी असू दे, श्री गुरु तुमची कृपा दृष्टी असू दे. चुकीचं वाक्य आहे. ना काय सांगताय, चुकीचं काय आहे? खरं असं आहे, त्याची कृपा आहे, पण त्याच्या कृपेकडे आपली दृष्टी नाहीये. खरं का? पुन्हा बोलू, त्याची कृपा सतत आहे, त्याची कृपा सतत आहे, पण त्याची कृपा आहे तिकडं आपली दृष्टी नाही. आणि आम्ही म्हणतो असू दे. अरे असू दे नाही, आहे ती आहे, त्याच्यावर आपली दृष्टी पाहिजे. उपनिषद ग्रंथापासून संत वाङ्मयापर्यंत सगळ्यांनी एक दृष्टांत दिला आहे. कुर्मी आणि तिची लेकर. कासवी जी आहे सस्तन प्राणी नाही, मग ती जी जन्म देती लेकरांना त्यांचं भरण पोषण कसं होतं, तर असा एक कवी संकेत आहे. त्या कासवीच्या डोळ्यातून लेकरांच्या विषयी जी कृपा दृष्टी पाझरत असते, त्या आईच्या दृष्टीशी लेकरांची दृष्टादृष्ट झाली म्हणजे ती संवर्धित होतात, ती वाढतात, त्यांचं पोषण होतं. आणि कल्पना करा, कासवीने जन्माला घातलेल्या 5-7 पिलांच्या पैकी 1-2 आंधळी निघाली. जर ते पोर आंधळ निघालं, मृत्यूशिवाय त्याला गत्यंतर नाही. आपण त्या कासवीच्या आंधळ्या पिलासारखे आहोत. भगवंताची कृपा दृष्टी आहे, पण आपली दृष्टी त्याच्या कृपेवर संलग्न नाही, ती पाठमोरी आहे, ती कृपा दृष्टी. तुला विषय इथंच निघाला. वैराग्याचा पट्टा. आधी ज्ञान प्राप्त होणं अवघड, प्राप्त झालं ते वैराग्याशिवाय शिकत नाही. विरक्ती वाचनी काही ज्ञानाची तगणेची नाही. आणि वैराग्य म्हणजे काय? दाढ्या वाढवणं, जटा वाढवणं, अंगाला लाग फासणं, भगवी वस्त्र परिधान करणं म्हणजे वैराग्य नव्हे. वैराग्याचा अर्थ आहे अनासक्तता. अनासक्त असो चित्त. स्वामी स्वरूपानंदांनी
प्रार्थना घ्यायची हवे. आमचं चित्त जे आहे ना त्या चित्तातली आसक्ती नको. अनासक्तता म्हणजे वैराग्य. ब्रह्मचैतन्यांच्या सोप्या भाषेत वैराग्य सांगायचं झालं तर हवेपणाही सुटणं आणि नकोपणाही सुटणं म्हणजे वैराग्य. तुपाशिवाय खाणारच नाही, मेलो तरी चालेल असाही हट्ट नको, आणि मेलो तरी चालेल तूप म्हणून खाणार नाही असा दुराग्रह नको. तूप आहे ठीक आहे, नाहीये ठीक आहे. अनासक्तता, अनाग्रह वृत्ती. ज्ञानवान फार छान लक्षात पण पाणी माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी आयसे व्हावीला. पाण्याचा अर्थ आहे का की मी फक्त कॅश क्रॉप जी आहेत ना, ऊसासारखी व्हेजिटेबल सारखी त्यांनाच मी जीवन देणार. राळे आहेत, जवस आहे, फुलगे आहेत, असली जी हलकी पिकं आहेत त्यांना मी जीवन देणार नाही. नाही, माळी ज्या पाटाला आणि ते पाणी सोडेल तिथल्या आणि सगळ्या आणि पिकाला जीवन देणं हे जसं पाण्याचा स्वभाव. माळीये येऊते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी ऐसे व्हावीला. आपली वृत्ती अशी अनाग्रही असावी. वैराग्य खंडेरायांच्या गळ्यात ह्या वैराग्याचा पट्टा आहे. गळा वैराग्याचा पट्टा आणि वाटा दाऊ भक्तीच्या. त्याचे भक्त जे वग्गे म्हणजे वाघी जे आहेत, खंडेराय जे आहेत, ते आपल्याला वाट दाखवतात. कशाची? भक्तीची. खंडेराय कुठली भक्तीची वाट दाखवायला? आताच सांगून दिलं की ते प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आहेत. शिवशंकर हे भक्तीचे अजूनही मार्गदर्शक आहेत. जे मार्गीचा कापडी महेश अजूनही. ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर आळंदीहून निघून आळंदी पंढरपूर या रस्त्याने जात असताना बरडगाव जवळ आलं ना, म्हणजे बरड गावापासनं महाराष्ट्राचं बहुजन समाजाचं जे कुलदैवत आहे शिखर शिंगणापूर, त्या शिखर शिंगणापुराच्या मंदिराचे कळस लांबवर दिसू लागतात. आणि असे कळस दिसू लागले म्हणजे दुपारची वाटचाल असते ती भोजनोत्तर नंतर. त्यावेळी कापडी नावाचे जे अभंग आहेत ते म्हणण्याची एक परंपरा. कापडी म्हणजे प्रवासी. काशी कापडी आपण नाव तरी ऐकून असाल. काय होतं, या काशी कापडी एक संस्था होती. जशी वासुदेव एक संस्था आहे, लोकसंस्था. पिंगळा एक लोकसंस्था आहे, डवळी एक लोकसंस्था आहे. तसं काशी कापडी. मी काय करायचं, त्यांचा व्यवसाय काय होता, उद्योग काय होता. धनवंत जे आहे, सत्ताधारी जे आहेत, धनवान जे आहेत, धनाढ्य जे आहेत, अशा लोकांच्या घरी काशीपासनं, वाराणसीतनं, अलाहाबादपासनं गंगेच्या उदकाच्या कावडी आणायच्या आणि त्यांच्या घरी पोचवायच्या. असं गंगोदर खांद्यावरनं कावडीने घेऊन येऊन ह्या धार्मिक लोकांच्या घरी पोचवणं हा ज्यांचा व्यवसाय, ते काशी कापडी. उरलेल्या वेळामध्ये त्यांची कुटुंबे जी आहेत ना, ती जानवी तयार करणं हा त्यांच्या कुटुंबियांचा व्यवसाय, काशी कापडी. पंढरपुरामध्ये तुळशी काठापासनं तुळशीच्या माळा तयार करणं हा काशी कापडींचा व्यवसाय. असे कापडी. कापडी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रवासी. भगवान शिवशंकर हे अजूनही नित्य प्रवासी आहे. कोणत्या मार्गावरचे? भक्ती मार्गावरचे हे नित्य प्रवासी आहे. काय प्रेम आहे पहा परस्परामध्ये. भक्ती प्रेम काय? विठोने शिरी वाहिला देव राणा समर्थ वचन करतात.
म्हणजे पांडुरंगाच्या मस्तकावर आणि जो किरीटासारखा भाग आहे ना तो शंकराच्या आणि बाणासारखा आकाराचा आहे, आपल्या मस्तकी धारण करायचे. आणि भगवान शिवशंकरांच्या अंतःकरणामध्ये अखंड भगवंताचं स्मरण आहे. वाल्मिकींनी रामायण केलं आणि असं ते रामायण शिवशंकरांच्या पुढे ठेवलं. शिवशंकर म्हणले वाल्मिका फार मोठं कार्य आहे, केले रामायण रामा आधी. किती रामायण आहे? शतकोटी प्रविस्तरम. आत्ता उपलब्ध जे आहे ते काही शतकोटी नाहीये, पण संतांचं म्हणणं असं आहे की वाल्मिकींनी जे रामायण केलंय त्याची लोकसंख्या शतकोटी प्रविस्तरम असं आहे. शिवशंकर म्हणले वाल्मिका हे सगळं शतकोटी आहे ना, मला यातल्या बाकीच्याची काही गरज नाही, मला काही नको. मग या तुझ्या वाल्मिकी रामायणातली फक्त 2 अक्षरं मला हवी. कोणची? रकारा पुढे एक मकार मांडिका. मला फक्त राम या शब्दाशी घेणं आहे, बाकी तुझं रामायण तुला लखला बघ. राम राम 2 अक्षरे सुलभ आणि सोपावे. अशी जी राम नाम अक्षर आहेत ना शिवशंकरांच्या अंतःकरणामध्ये अखंड काय आहे? त्या रामनामाचं स्मरण आहे. असं उभय पक्षी एकमेकाच्या विषयी एक प्रेम आहे. आणि त्यामुळे शिवशंकर हे भक्ती मार्गाचे जसे मारुतराय हे जसे मार्गदर्शक आहेत, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, तर शिवशंकर जे आहेत ना ते शिवशंकर हे आणि भक्ती मार्गाचे आणि मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, वाटा दाऊ भक्तीच्या. 3ऱ्या चरणात अनेक वर्णन करतायत. हृदय कोटंबा संग्राते. खंडेरायांच्या आणि उपासनेमध्ये एक विशिष्ट पात्राची मोठी आवश्यकता आहे, त्याला कोटंबा असं म्हणतात. तांब्याचं पात्र असतं, असं चौकोनी, पुढचा त्याचा वरचा भाग असतो. वरचा जो चौकोन आहे त्याच्यापेक्षा तळाचा चौकोन जो आहे त्याचं क्षेत्रफळ कमी असतं, असं ते तांब्याचं पात्र असतं, त्याला कोटंबा असं म्हणतात. इथं हा कोटंबा जो आहे तो कोणता कोटंबा आहे? हृदय कोटंबा सांगा. ते प्राणी मात्र म्हणला की त्याला हृदय आहे का नाही? जरा हृदय शब्द बाजूला ठेवू. मेडिकलला जे विद्यार्थी जातात त्यांना प्रथम आणखीन प्रात्यक्षिक आहे. काय कापायचा? बेडूक कापायचं. आणि त्या बेडकाचं जे हृदय आहे त्याचा अभ्यास करायचा. तर बेडकाचं हृदय केवढं? आपलं तुमचं आमचं हृदय आहे, प्रत्येकाच्या हाताची मूठ जी आहे तेवढ्या आकाराचं फक्त हृदय आहे. मग असा कोणीतरी प्राणी आहे का की ज्याला हृदय नाही? अगदी चिलट म्हणलं तरी सुद्धा त्याला हृदय आहे. दगडाला हृदय आहे, आपल्याला हृदय आहे, पण सर्वात विकसित हृदय हे तुमचं आमचं आहे. भगवंतानी आपल्याला दिलेली ही देणगी आहे. चिरटात राम तत्व आहे का नाही? चिरटात चैतन्य आहे का नाही? आहे. पण चिरटाला बाप यांनी आपल्यातल्या चैतन्याची ओळख करून घेता येणार नाही का? त्याचं हृदय विकसित नाही. आणि तुम्हा आम्हाला आपल्यातल्या हृदयस्थ परमात्म्याची आत्मसेवे करून ओळख करून घेता येते. असं हृदय जे आहे हाच कोटंबा आहे. हृदय कोटंबा सांगाते. बरोबर आहे. हृदय कायम आपल्या बरोबर आहे ना का नाही?
म्हणजे हृदय काढून शिवून आले नाही, हृदय सांगत आहे, बरोबर आहे, कायम आपल्या बरोबर. आणि त्या खंडेरायाच्या हातामध्ये जे डमरू सारखं वाद्य आहे त्याच्यावर आणि एक घोळ नावाचं वाद्य आहे. घोळ काय असतो तो घोळ? 2 बारक्या अशा घंटा असतात, 2. त्या दोन्ही घंटा कापडाच्या चिंधीने एकत्र बांधलेल्या असतात, अर्धगोल आकार. कापडाची चिंधी जी बांधलेली असती आणि गुंडाळलेली असती, तो अर्धगोलाकार असतो. इकडे एक घंटा, इकडे एक घंटा, आणि असा घोळ त्या वाघ्यांच्या हातात असतो आणि तो घोळ वाजवत असतात आणि ते वाजून ते खंडेरायाचं वर्णन करणारी पदं म्हणत असतात. वाहन तुझे घोड्यावरी वरी बैसली मालका सुंदरी, अशी जी काही आणि पदं अभंग आहेत ते म्हणतात घोळ. तिचं घोळ जो आहे तो कशाचा आहे? फार सुंदर छान विषय आहे. घोळ वाजवू अनहते, अनहत नाद. नाद 2 प्रकारचे, एक आहत नाद आणि एक अनहत नाद. आहत नाद म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्पर्शित झाल्यावर, आपटल्यावर, आदळल्यावर होणारा जो आवाज तो आहत नाद म्हणत आहे मराठीत. एका हाताने टाळी वाजवत, एक टाळाची बाजू आहे, वाजणार नाही, दुसरा टाळ पाहिजे. टिपरी दोन्ही टिपरी एकची नाद, टिपऱ्या 2 नाद 1, टाळ 2 नाद 1, गांजा 2 नाद 1, आहत नाद. आणि अनहत नाद गुरु दत्तात्रयांचंही वर्णन करताना ज्ञानोबांनी हा शब्द वापरला आहे. अनहत ध्वनी नाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलतसे. गुरु दत्तात्रयांचं फार सुंदर साधनेतलं वर्णन आहे. अनहत ध्वनी, तुमच्या आमच्या सर्वांच्या ठिकाणी हा अनहत ध्वनी सारखा चाललेला आहे, पण आपण दुर्दैवी आहोत, त्या अनहत ध्वनीकडे आपलं लक्ष नाही, लक्ष नाही. सोहम साधना जी आहे ती सोहम साधना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हा जो पहिल्या चरणात सांगितलेला घोष आहे, या चरणात सांगितलेला अनहत नाद जो आहे, त्या नादावर आपलं चित्त अभ्यासाच्या द्वारा स्थिर करणं म्हणजे सोहम साधना. सहा अहम, अहम सहा. सोहम शब्दाचा मराठीला जनाबाई वर्णन करतात. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला बोध निजबोध तत्वबोध, स्वरूपी मिळविले नाव शिविला भेद. आपल्या स्वस्वरूपाशी आपली गाठ घालून देणारा असा हा सोहम उपासनेचा भाग आहे, तो अनहत ध्वनी आहे. आणि मग नाम आणि सोहम यात काही फरक आहे का? तर ज्यांना काहीच कळत नाही, सोहमही कळत नाही, नाम त्याहूनही कळत नाही, ते म्हणतात नाम वेगळं सोहम वेगळं. नाही, पण गंमत सांगतो तुम्हाला. खंडाळा स्टेशन सोडलं आणि गाडी कर्जतकडं आणि निघाली. मग लहान मुलं म्हणतात गाणं, कशासाठी? पोटासाठी. खंडाळ्याच्या असा काही त्या आणि गाडीच्या चाकातला आवाज असतो का? पण तो जो खडखडाट आहे त्या खडखडाटावर हे कशासाठी, पोटासाठी हे बसवलंय ना. तसं येणारा श्वास आणि सोडणारा श्वास, या श्वासावर सद्गुरु कृपेने
आपल्याला जर सबीज नाम मिळालं असेल तर त्या सबीज नामाचा आणि ह्या अखंड येणारा जो घोष आहे, जो नाद आहे, त्या नादावर त्या नामाला बसवायचे. म्हणून ज्ञानोबा आहे आणि सांगतायत की हा नामरूपी शेला विणला आणि भगवंताला अर्पण केलं. पण कसं अर्पण केलं? विणला कशावर? मनाची गुंती गुंफेला शेला. फार सुंदर आणि रूपक अलंकार केले. कोणतंही वस्त्र असो, तुमचा 4 इंच बाय 4 इंच आणि लांबी रुंदीचा हातरुमाल असो, नाद तरी पुसायला उपयोग पडतो की नाही कुणाच ठाऊक, पण तेवढाच असतो. असा रुमाल असो, अगर आम्ही डोक्याला पटका बांधतो तो 16 हात पटका असतो. त्याला विणायला माग लागतो ना. हातमाग असेल्यावर पॉवर लूम असेल, माग पाहिजे. आणि माग म्हणला की त्यात 2 भाग, एक ताणा आणि एक बाणा. बीम जो असतो घातलेला ते धागे भरलेले असतात आणि कांडी जी फिरत असते आडवी त्याने आणि वस्त्र हळूहळू विणलं जातं. तसं आणि बीम काय आहे तर अखंड येणारा आणि जाणारा श्वास हा भीम आहे आणि नाम ही त्यातनं आडवी फिरणारी अखंड कांडी आहे. असा हा नामरूपी शेला. मनाची गुंती गुंफेला शेला बाप रखमाले रूप विठ्ठल आरतीला. असा हा आणि बोध आहे. हा नाद जो आहे अनहत घोळ वाजवू अनहते आणि ज्ञान भंडाराचे पोते. त्या वाघ्याच्या गळ्यात किंवा खंडेरायांच्या गळ्यात व्याघ्र चर्मापासून तयार केलेली 20-1.5 लांब रुंद असणारी जी पिशवी आहे ती भंडार पिशवी आहे. कशाचा भंडार आहे? ज्ञान भंडाराचे पोते. भंडारा जो आहे तो भंडारा ज्ञान हाच भंडारा आहे. आणि ज्ञान हेच नुसता भंडारा नाही तर ज्ञान हे भांडार आहे की जे कधी संपत नाही. रीतेनो हे कल्पांती. कल्पाचा अंत होईल पण ज्ञान भांडार कधी संपणार नाही. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात या देवाचे भरताव आहे. म्हणजे मी सच्चिदानंद परब्रह्म आहे. ह्या बोधरूपी वार अंतःकरणात भरणं हे वार भरणं आहे. या देवाचे भरताव आहे. अंगी प्रेमाचे फेफरे. या बोधाबरोबर भक्ती प्रेमाचं फेफरं आहे. आणि मग ते काय करतं? गुरगुर करी वेडे चारे आणि पहा तुमके भूमकविले. अशा बोधावर आरूढ होऊन सुद्धा पुन्हा सगुण परमात्म्याची सेवा, भक्ती, प्रेम असं ज्ञानोत्तर भक्ती, पराभक्ती, सिद्ध भक्ती अशी जी भक्ती आहे त्या भक्तीचा संदेश तुकोबाराय या खंडेरायांच्यावर केलेले जे रूपक आहे अनंत युगाचा निवारा, निजबोधाचा घुमरा, अवचित भरला वारा, या मल्हारी देवाचा शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बोध बिरडे बांधला गाठा, गळा वैराग्याचा पट्टा, वाटा दाऊ भक्तीच्या. हृदय कोटंबा सांगाचे, घोळ वाजवू अनाचे, ज्ञान भंडाराचे पोते, रीते नोहे कल्पांती. या देवाचे भरतावारे, अंगी प्रेमाचे फेफरे, गुरुवर करी वेळे चारे, पहा तुके भूमकविले. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बोध वेरडे बांधला गाठा, गळा वैराग्याचा पट्टा, वाटा जाऊ भक्तीच्या. पुंडरी कौर श्री ज्ञानदी सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरी कौर श्री ज्ञानदी सद्गुरु ज्ञानेश्वर नाम.